नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे, 1 वाटी फ्रेश घट्ट दही घेतलेलं आहे, एकदम घट्ट आणि ताजं दही आहे। ह्याला काय करायचं, पहिलं फेटून घ्यायचं। मस्त असं बघा मी फेटून घेतलेलं आहे, म्हणजे मिक्स करून चांगलं घेतलेलं आहे। ताजं असल्यामुळे लगेच मिक्स होतं। ह्याच्यामध्ये साहित्य बघा काय काय, फ्रेश मका घेतलेले, शिजवलेले आहे। शिजवताना ना एकदम थोडंसं मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे काय होतं, त्याला चव छान येते। थोडंसं टोमॅटो घेतलेलं आहे, त्याचं बी पण काढून घेतलेलं आहे, म्हणजे अर्ध घेतलं तरी चालेल। अर्धी काकडी घेतलेली आहे, मोठ्या आकाराची होती। मिडियम आकाराची असली तर अख्खे घातले तरी चालेल। साल काढून छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। थोडी कोथिंबीर घेतलेली, अर्धा कांदा घेतलेला आहे, त्याचा पण छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। छोट्या आकाराचे एक गाजर घेतलेलं आहे, त्याची साल काढून छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। एक तिखटवाली मिरची घेतलेली आहे, मधोमध कापून, पण त्याचे 2-3 तुकडे असे म्हणजे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे सगळं टाकून घेऊयात। ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे 2-3 चमचे बीटरूटसुद्धा साल काढून बारीक कापून घेतलं तरी पण चालेल, किंवा खिसून जरी टाकलं साहित्य तरी पण चालू शकतं। ते सगळं मी ह्याच्यामध्ये काढून घेते। काढून घेतलेलं आहे। फ्रेश मका घ्यायची, मक्यानं खूप छान टेस्ट येते बरं का। तर ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या चमच्याच्या मापाने 1 चमचे फ्रेश मलाई जरी असली की नाही, ती जरी टाकली तरी पण चालू शकते बरं का। दही टाकून सुद्धा तुम्ही ती एकदा टाकून बघा, खूप चविष्ट लागतं। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं पहिलं व्यवस्थित। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं एकदम मीठ टाकायचं, म्हणजे चवीप्रमाणे मीठ टाकायचं। आपली साखर आहे ना चहाची, ती बघा मी अशी थोडीशी बारीक करून घेतलेली आहे। चमच्याच्या मापानं 2 चमचे शेंगदाणे भाजून असे मोठे मोठे कुटून घेतलेले, ह्या चमच्याच्या मापानं। नाही टाकले ह्याला तरी पण चालू शकते बरं का। हे मिक्स करून घेते। मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यावर तुम्ही फोडणी पण टाकू शकता। थोडंसं तूप गरम करायचं, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, मिरची जरी त्या फोडणीमध्ये जरी तुम्ही टाकली तरी चालेल, आणि ते ह्याच्यावर जरा थोडंसं थंड झाल्यावर ओतलं तरी चालेल। तुम्हाला आवडत असेल गरम टाकलं तरी चालेल, पण माझं म्हणणं आहे थोडंसं थंड झाल्यावर जरी तुम्ही फोडणी टाकली ह्याच्यावर केल्यावर तरी चालेल। तर अशा पद्धतीत झालेलं आहे। बिन फोडणीचं पण एकदा करून बघा, हे खूप चविष्ट होतं। तुम्हाला हमेशा मी ना गरमीच्या दिवसाच्या खूप साऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।